नमस्कार, आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत एक मजेशीर नाटक। आम्ही साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आहोत आणि या नाटकाचे विषय आहे हॉस्पिटलमधील वातावरण। माझी भूमिका आहे अनुभवी ब्रदर। आम्ही या भूमिकेमध्ये पेशंटची भूमिका करत आहे। माझे नाटकात पात्र डॉक्टर आहे। माझे या नाटकामध्ये नवीन नर्स आहे। माझ्या या नाटकामध्ये मावशीचे काम आहे। नाव काय हो तुमचं? माझं नाव सपोब आहे। कुठून राहतं? मी इथलीच आहे की इथली? हां हो। छातीत खूप दुखतंय। हो, तुम्ही नाटक केला? हे घ्या पोळी। ही पोळी कुठली आहे? ही सर्दीवरची गोळी आहे। ही पोळी काय आपण तुम्ही घेतली? ही पोळी खाली का गरम होते? होय काय? होय। गोळी अंग गरम होते म्हणजे ही गोळी काम करायला ती तुमची पोळी सर्दीवरची गोळी आहे का? नाही ह्या तुम्ही सर्दीवरची गोळी आहे। डॉक्टरांना राऊंड येणार आहे, त्यावेळी तुम्हाला दुसऱ्या गोळ्या देऊन घेऊ। बरं स्वतःवर घ्या मी काय प्रयोगशाळेची उंदीर नाही तुमच्या प्रयोग करायला आयुष्य नक्की बस करा आता मला काम करू दे झाडू मारतो मला मावशी कधी आला हो आता झाले बघ काय करायचं 2 दिवस सुट्टीवर होतो जरा बरं नव्हतं 2 कुठल्या मावशी दिसणार खाली तिची ड्युटी आहे ना तिथे वाड्यात चहा नाश्ता काय करायचं ते कवाचं माणसाचं चहा देत नाही काय नाही कोण आहे ते मला पण चहा द्या म्हणणारा काय बोला जरा कळू दे बाई चहा कसं म्हणते काय करणार आहेस मला काय करणार आहे तुझं किडनीचा डॉक्टर कसं अजून काय करणार आहे तुझं तोंड बसलं माझं मला काम करते डॉक्टर याची वेळ झाली आहे झाली का सर्व तयारी हो डॉक्टर, पण काही नाही ते नाटक करतात वाटते। तू इथे काय करतेस सर कॉलेजमध्ये असाइनमेंट कंप्लीट करायचे होते, माझी कंप्लीट नाही। सकाळ पुढच्या वेळी डायरेक्ट ऍक्टिंग साठी ऑपरेशन थिएटर मध्ये सर माझं ऑपरेशन करू नका। हे खूप ओरडतात, पण गोळ्या वेळेवर घेतात। आजोबा टीचर मागायला लागले बरं वाटते का आजोबा? बरं वाटते काय तेवढी टीचर दिवस तुम्ही घेतो बघायचं बरं वाटत असेल तर डिस्चार्ज द्या। तुम्हाला काय त्रास होत असेल तर डॉक्टरांना आत्ताच सांगा खोकला काय थांबत नाही सर्दी खूप होती त्यांना, आम्ही गोळ्या दिल्या पण त्यांचं आम्ही गरम होते असं म्हणाले, पण आम्ही समजावून सांगितलं। आता झालं बाई कुठे गेली सगळीजण विचारायला तुला कुठे गेली म्हणून अहो जर बाहेर गेली तर चहा म्हणू नये। तुमचं काय आपलं बायको काय मावशी कुठल्या तुम्ही? मी आहे इथलीच निर्धारित तुम्ही कुठलं आम्ही पण इथलेच आहे। पहिल्या प्रोग्रामचं माहिती होय तुम्ही बरं आहे। तुमचं नाव काय? माझं सोपं काय होय काय? ऐकलं आमच्या पोपटरावांच्या तोंडात सारखं तुमचंच नाव असते। होय माझ्या बहिणीसारखे बरं कसला हा गोंगाट चाललाय स्टाफ कुठे गेले आमचा स्टाफ नाही आला सकाळपासून कोण स्टाफ बाहेर गेले असते चहा प्यायला होय का होय चेक करून गेले तुम्हाला हो गेले तुम्हाला आणि तुम्हाला आजोबा उद्या टीचर आम्ही दोघांना आम्हाला चांगली ना होय नाहीतर आमच्या पोपटरावांना सांभाळत म्हणजे WWE जिंकल्यासारखंच आहे। WWE खेळामध्ये तर तिथं पाठवायचं होतं इथं कशाला भरती केली आम्हाला डॉक्टर खायला आलाय का ठीक आहे घरी करायचं काळजी घ्या
वाटायचं नर्स म्हणजे फक्त इंजेक्शन मारणे, पण आज मला समजलं नर्स म्हणजे हिरो. हो रे, दिवसभर हसत राहतात आणि रडणाऱ्यांना हसवतात. आज मला वाटलं मी निवडलेलं प्रोफेशन योग्य आहे. नर्स नसल्या तर हॉस्पिटल म्हणजे केवळ इमारत. नर्स म्हणजे नुसतेच पेशंटची काळजी घेणार नाही, ती म्हणजे घट्ट माणूस. हसत हसत रडणे